आपण पुतळे उभारण्या, स्टेशनची नावं बदलण्यात बिझी असताना केरळ सरकारनं मात्र इतिहास घडवणारा निर्णय घेतलाय. ही माहिती ऐकून तुम्हीही केरळ सरकारचं कौतुक कराल, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर निर्णय असा आहे की केरळमध्ये आता पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत मिळणार आहे. केरळचे अर्थमंत्री के.एन. बालगोपाल यांनी अर्थसंकल्प सादर करताना ही मोठी घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत सरकारी आणि सरकार अनुदानित कॉलेजमधील आर्ट्स आणि कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी एकही रुपया भरावा लागणार नाही. आज देशात अशी अनेक हुशार, टॅलेंटेड मुलं आहेत ज्यांचं शिक्षण फक्त पैशानभावी अर्ध्यावरच थांबतं. पण या निर्णयामुळे किमान केरळमध्ये तरी पैसा नाही पण स्वप्न आहेत असं म्हणणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याची संधी मिळणार आहे. हा निर्णय फक्त बजेटमधली घोषणा नाही, हा निर्णय आहे भविष्यात गुंतवणूक करण्याचा. निवडणुका आल्या की धर्म, जात, मंदिर, मशीद, धर्म धोक्यात, हरा कर देंगे असे मुद्दे चर्चेत असतात, पण मुख्य शिक्षणाचा मुद्दा मात्र मागेच राहतो. पण याची सुरुवात कुठून तरी झाली ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तुम्हाला हा केरळ पॅटर्न पूर्ण भारतात राबवला जावा असं वाटतं का? नक्की कमेंट करा आणि संवाद सेतूला फॉलो करा.